एकीकडे वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचे पाय खोलात गेलेले असताना त्यांच्यावर संशय असताना आता पीक विमा घोटाळ्यावरून पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। राज्यात 1 रुपयात पीक विमा योजनेसाठी आलेल्या 1 कोटीपेक्षा जास्त अर्जांमध्ये 4,14,649 अर्ज हे 2024 मध्ये बाद किंवा बोगस ठरवण्यात आलेत। यामध्ये सर्वाधिक बोगस अर्ज बीडमध्ये होते। ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर असंख्य प्रश्न समोर येतात। सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करू असं सांगितलं आणि समिती नेमली। त्याच समितीनं नुकतंच शिफारस करत ही योजना बंद करावी असं सांगितलं किंवा शेतकऱ्यांनी किमान अर्जासाठी 100 रुपये भरावेत असंही सांगितलं। यामुळे खळबळ उडाली आहे आणि ही योजना आता बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। हे प्रकरण नेमकं काय आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय कबुली दिली आहे, योजनेचं काय होणार या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। पीक विमा योजना म्हणजे नेमकं काय होतं तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना पीक अपयश किंवा नुकसान झाल्यास त्यांची आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली एक योजना होती। या योजनेतून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळतं। राज्यात महायुतीचं सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते त्यांच्या काळात 1 रुपया पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली। या योजनेची सुरुवात 2023-24 मध्ये अर्थसंकल्पात जेव्हा घोषणा करण्यात आली त्या दरम्यान याची सुरुवात झाली आणि योजनेचं नाव हे सर्वसमावेशक पीक विमा असं देण्यात आलं। केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा। 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज भरण्यात येत होता। आता या योजनेत नेमका काय गैरव्यवहार झालाय ते समोर आलेलं आहे। मुळात ही योजना आता बंद होणार की काय असा प्रश्न आहे। पीक विमा योजनेत घोटाळा झाला किंवा गैरव्यवहार झाला म्हणजे काय झालं तर याच्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो अर्ज सामूहिक सेवा केंद्रांचे जे चालक आहेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना न सांगता किंवा शेतकऱ्यांच्या परस्परच त्यांनी ते अर्ज केले। एक अर्ज करण्यासाठी 1 रुपया इतकाच खर्च आहे तर एक अर्ज केल्यासाठी सामूहिक सेवा केंद्राचे जे चालक असतात त्यांना 40 रुपये मिळतात। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामूहिक सेवा केंद्रांमध्ये परभणी आणि नांदेडमधील शेतकऱ्यांचा सुद्धा विमा काढल्याचा प्रकार समोर आला। सर्वाधिक बोगस अर्ज दाखल करणारे एकूण 96 सामूहिक सेवा केंद्र चालक आहेत। या 96 पैकी बीडमधले 36 सामूहिक सेवा केंद्र आहेत। या सर्वांची नोंदणी केंद्र सरकारनं रद्द केली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। काही ठिकाणी पीक विम्यात गैरव्यवहार झालेत अशी कबुली सुद्धा त्यांनी दिली। राज्याच्या बाहेरील काही लोकांनी अर्ज दाखल केलेत। मशीद, मंदिर, मोकळ्या जागा या शेतजमिनी दाखवल्या गेल्या आहेत। हे प्रकार समोर आलेत। गैरव्यवहार झाला म्हणून ही योजनाच बंद करायची या विचाराचा मी नाही असं ते यावेळेला म्हणाले। तर त्रुटी दूर करण्यात येतील आणि असं मी आश्वासन देतो शेतकऱ्यांना असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं। 2022 मध्ये आपण जर बघितलं तर 1,04,00,000 इतके अर्ज त्यावेळेला आलेले होते। त्याच्यातले 11,761 रिजेक्ट झालेले होते। 2023 मध्ये आपण जर बघितलं तर या आकड्यामध्ये वाढ झालेली होती कारण 2023 मध्ये 1 रुपयामध्ये विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळेला 2,42,00,000 इतके जे अर्ज आहेत ते आलेले होते आणि त्याच्यातले 3,80,451 इतके जे आहेत ते रिजेक्ट झालेले होते। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त रिजेक्ट झालेले अर्ज कुठून आले तर ते बीड मधून आलेले अर्ज होते। 1,09,264 इतके अर्ज जे आहेत ते बोगस अर्ज फक्त बीडमध्ये होते। त्याच्याच मागोमाग सातारा होतं, मग जळगाव होतं, त्यानंतर परभणी, सांगली, अहिल्यानगर, चंद्रपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा अशा विविध ठिकाणांहून बोगस अर्ज जे आहेत ते आलेले होते। मात्र सर्वाधिक म्हणजे 1 लाखापेक्षा पण जास्त बोगस अर्ज जे आहेत ते बीड मधून आलेले होते। आणि एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ही योजना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असतानाच सुरू केलेली योजना आहे। महायुती सरकारनं 1 रुपयात पीक विमा ही योजना आणली होती। त्यावरून आपली पाठ थोपटवून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता। पण या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। या समितीनं राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केल्याचं समजतं। विशेषतः या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आल्यानंतर ही शिफारस जी आहे ती करण्यात आली आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये एकूण 4 लाख अर्ज बोगस निघाले। त्यातील 1 लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळलेत। ही धक्कादायक बाब आहे। त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका
ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्याचे खरेदीचे धोरण बदलले होते। त्याबाबत उच्च न्यायालयानं नुकतंच त्यांना प्रश्न उपस्थित केले होते। तसंच बारामती इथे ऊस तोडणी हार्वेस्टर चालकांकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोप देखील वाल्मिकवर झाला होता आणि हे कराड मुंडे यांचे निकटवर्ती आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूकच जर सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलेला आहे। त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना हा डिसिजन घेतल्यामुळे किंवा हा निर्णय घेतल्यामुळे आणि बीडमधून सर्वात जास्त बोगस जे अर्ज आहेत ते आल्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचबरोबर आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी जे जे निर्णय घेतलेले होते कृषी मंत्री म्हणून ते सगळेच निर्णय किंवा त्या सगळ्याच निर्णयांबद्दलची जी चौकशी आहे ती आता केली जाणार आहे का किंवा ती यामुळे केली जाऊ शकते का, असा प्रश्नही या सगळ्यातनं उपस्थित होतो। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इतर विषय जे आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।